तुझ्याबद भावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालो नये वाया मानवाचे उत्तम काया विठ्ठला जगरण हे दवानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंद्रं कांड नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशमानंदी वल्लभं जयांचे गिरिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची तेची नमस्कारुणी आता सबिंदु सिंधु सुकल तरंग रंग रंजिता विशंतु पाप जात जात कारी वारी संयुता कांत भूत काल भूत कीर्ति हारी वर्मदे तुदीय पाद पंकजो नमामि देवी नर्मदे त्वदं मूलेन देन मेन दिव्य संप्रदायका मनोरभारहारी सर्वतीर्थनायका सोमश्चक्र चक्र चक्र चक्रवाक शर्मदे उदीयमान पंकजं नमामि देवी नर्मदे मंडलीच्या देवाराया
मानवाची उत्तम काया. प्रस्तुत प्रसंगी प्रत्यस्थळी भगवंत चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त असणारे प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज यांचा हा 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा सर्वांच्या सुपरिचित नव्हे सर्वांच्या पाठातील असणारा नामदेवरायांचा हा अभंग असून या अभंगाद्वारा मनुष्य जीवनाचं यथार्थ महत्व प्रतिपादन महाराज करतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार यायचा तो म्हणजे असा आपला हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे. सर्वांचे सुपरिचित असणारे कैलासवासी तानाजी पांडुरंगजी लवाड. कैलासवासी तानाजी काकांना हे लोकांची यात्रा संपूर्ण आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरिता त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण असणारा परिवार, त्यांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी गंगूबाई तानाजी लवाड, त्यांचे सुपुत्र आहे आदरणीय श्री संदीप भाऊ तानाजी लवाड, त्यांच्या मुली आहे सौ रेखाताई कमलाकर दरेकर, सौ शोभाताई नारायण चौधरी, सौ प्राजक्ता प्रशांत निकम आणि बंधुराज आहे आदरणीय श्री शिवाजी पांडुरंग लवाड, श्री बाजीराव पांडुरंग लवाड, श्री कैलासराव पांडुरंग लवाड. 2 पुतणे आहे श्री माधवराव बाबूराव लवाड आणि श्री निलेश येसाजी लवाड. समस्त लवाड परिवार या परिवाराने कैलासवासी तानाजी काकांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरिता श्राद्ध विधीच्या निमित्ताने ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये पिंडदान विधी त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण गुणगान घडावं, त्यांच्या जीवात्म्यात शांती लावावी हाच उदात्त येतो अंतःकरणामध्ये ठेवून आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आहे. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये प्राप्त झालेलं मनुष्य जीवन एक न एक दिवस जाणार हे मात्र निर्विवाद आहे. आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलो त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. या लोकांमध्ये जन्माला आलेला जो कोणी असला कसंही असला कुठे असला नाही त्याला एक दिवस मात्र जावंच लागतं. कारण जी वस्तू उत्पन्न होते जन्माला येते त्या वस्तूला नाश निश्चित असतो. ज्ञानोबराय म्हणतात उपदेते नासे नासिने ते पुनरपी दिसे एक टीका यंत्र जैसे परिभ्रमेगा मरण समा निश्चित आहे. उपजे ते नाशी जे उपजतच त्याला नाश पावण्याचं कारण संभवतच नाही. न जायते न म्रियते वा कदाचित. तुम्ही आम्ही जन्माला आल्यामुळे 6 प्रकारचे विकार या जीवनाच्या पाठीमागे लागले. जायते अस्ति वर्धते विपरिणते नमते अपक्षेते आणि शेवटी मात्र विनश्यते. 6 प्रकारचे विकार या जीवनाच्या पाठीमागे लागले जातात. मनुष्य जीवनात आल्यानंतर 3 प्रकारचा सोहळा माणसाला उपभोगावाच लागतो. पहिला सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा अंतकाळीचा. एक सोहळा कोणाच्या जीवनात घडत असेल कोणाच्या जीवनात घडत असेल तो लग्नाचा सोहळा आहे. पण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. विठ्ठला म्हणत नाही असा माणूस जगात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. महाराज असं 200-500 वर्ष झाले पण एखादा मनुष्य आजही मृत्यू लोकात मनुष्य रूपाने आहे असं तुम्हाला एकही उदाहरण जगाच्या बाजारामध्ये बघायला मिळणार नाही. भल्या भल्याला मृत्यू लोकात थांबता आला नाही दादा. भल्या भल्याला अनेकांची उदाहरणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. मी नेहमी सांगत असतो अत्यंत महत्वाची उदाहरण आहे. हिरण्यकश्यपाला किती आयुष्य होतं? 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र देखा 700 ते 9 मास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाली अरे मना तू शोक करीसी किती. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,000
आयुष्य ज्या हिरण्यकश्यपूला त्याही हिरण्यकश्यपूला एक दिवस मृत्यू लोक सोडून निघून जावं लागलं. विठ्ठल एवढंच नाही, लंकेचा मालक रावणाला किती आयुष्य होतं महाराज. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा भागी गुणी नुरेची. 14 चौकड्या आता का सामान्य का काका. कृत त्रेता द्वापार कली 4 युग मुख्य. त्यामध्ये कृत युगाचं आयुष्य 27,28,000 वर्षाचं. त्रेता युगाला आयुष्य होतं 12,95,000 वर्ष. द्वापार युगाचं आयुष्य 8,34,000 वर्ष. कलियुगाचं आयुष्य 4,64,000 वर्ष. आता 2012 ला काही लोक बोलत होती जगत बुडणार आहे. ते एकाएकी बुडणार नाही भाऊ, आता त्या मार्गाने निघालंय ते, पण एकाएकी बुडणार नाही. आताशी कलियुगाला प्रारंभ होऊन 5,200 वर्ष झाली. कलियुगाचं आयुष्य 4,64,000 वर्षाचं. अजून बरंच शिल्लक आहे. पण 4ही युग एकत्र जेव्हा येतात तेव्हा एक चौकडी निर्माण होते. अशा 14 चौकड्या लंकेच्या मालकाला रावणाला आयुष्य असताना सुद्धा त्याही रावणाला मृत्यू लोकांमध्ये थांबता आला नाही. तर तिथं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवनाची काय कथा. विठ्ठल रावण मरायलाच नाही पाहिजे होता महाराज. तुम्ही मसाल तुमचा कोणी पाहुणा रावला होता का? अरे मरायला का नाही पाहिजे होता. त्याची मरण्यासारखी अवस्था होती. रावणाकडे तुम्ही मसाल काय होतं म्हटल्यापेक्षा काय नव्हतं तुम्ही मला सांगा. सत्ता होती, संपत्ती होती, संतती होती, आयुष्य सुद्धा होतं आणि भक्ती सुद्धा त्याच तोला मोलाची रावणाकडे. आयुष्याचा विचार जर केला तर 14 चौकडी आयुष्य आणि त्याच्या संततीचा विचार जर केला ना महाराज, त्याला 80,000 बायकाच होत्या. फक्त ऐकून ठेवा, आपल्याला एकच एक प्रकार बाबा तर पळता भूमी थोडी झाली. कुठं जाऊ, काय करावं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातवंड, एवढा मोठा परिवार, पण एकही कामाला आला नाही अंतिम समयाला. विठ्ठल नोवे तुझा हा परिवार सोपं नाही महाराज. हे परमार्थ क्षेत्रातले अत्यंत दर्दी माणसं आहे. आणि महाराज आपल्या वारकरी संप्रदायातले मी तर म्हणतो आपले भीष्माचार्य म्हणजे आदरणीय आमचे प्रकाश बाबा. एकदा टाळी बाबा महाराज सगळं. आणि आता मेघवृष्टी पाठीमागून झाल्यानंतर मग तर तिथं काय पाहायचं काय कारण नाही महाराज. विठाला तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर फार मोठा परिवार होता. श्रीमंतीचा विचार केला तर महाराज कोटी घरं जेथं काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी एवढं लाखानं कोटीने घर रावणाकडे. मरायला पाहिजे होता का रावण? नाही मरायला पाहिजे होता. परिवारही मोठा होता, श्रीमंती मोठी होती. आणि भक्तीचा जर विचार केला तर 1,000 कमळ देवाला वाहण्याचा संकल्प केला. 999 कमळ वाहून झाली. एक कमळ कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं देवासमोर कापून टाकलं. एवढी मोठी साधना असताना सुद्धा त्याही रावणाला मृत्यू लोकांमध्ये जीवन जगता आलं नाही. तिथं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य
वीर ते पावर जीव किती भल्या भल्याला मृत्यूलोकात थांबतो. आजा मेला करदा मेला पंजाई मेला आणि देखत देखत नातो म्हणतो तोही तैसा झाला. आता एकच काम करायचं, उठा उठा जागा पाठी भय आली मोठी पंढरी वाचून तुझा ठाव नाही गोठे. मृत्यूलोक म्हणजे धर्मशाळा आहे. आलेल्या प्रवाशाला जागा द्यावी लागते. मुदत संपली त्याला काढून दिल्या जातं. पुन्हा दुसरा प्रवास येतो त्यालाही जागा दिल्या जाते. तोही निघून गेला का पुन्हा तिसरा येतो. आजा वेला ही तशी परंपरा. 9वी मर गई 10वी मर गई सहस्राठांशी येतीच मोठी देवता मर गए पडे काल की फाशी. देवादिकांना सुद्धा जिंदगी एक किराया का घर है, जिंदगी एक किराया का घर करते हैं हमने तो अपने ही आजमाए हैं. लोग कांटों पे बज के चलते हैं फूलों से रंगवाए हैं. तू किसी के ऐब को मेनका बनकर तू किसी के ऐब को मेनका बनकर हम तो बुरे बुरे तेरी नजर खराब न कर. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा और माटी का पुतला किसी दिन माटी पे मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो बुरा मिला नहीं कोई जब गट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराया का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा. आता पुढचं तुम्ही म्हणून टाकलेलं आहे. मौत जब तुझको आवाज देगी बाहर निकलना पडेगा. खोली जोपर्यंत मुदत आहे तोपर्यंत आपल्याला खोलीत राहता येतं. मुदत संपली की काया कुटी खाली करना पडेगा. नाही खाली केली तर त्याचा खाली केल्या जाते. त्याचा केलं जातं. भल्या भल्यांना ही खोली खाली करावी लागली. मी सांगत होतो रावणा सारख्याला सुद्धा थांबता आलं नाही. अयोध्येचा सम्राट राजा दशरथ 99,000 वर्ष आयुष्य होतं. 3 पत्नी होत्या. ब्रह्मांडाला शोभणारी 4 सुपुत्र जन्माला घातलेली होती. पण त्याही अयोध्येच्या सम्राटाला राजा दशरथाला एक दिवस आपल्या पुत्राच्या वियोगाने 6 वेळा राम राहून आपल्या देहातून प्राण सोडण्याची वेळ प्राप्त झाली. राम राम कहीं राम कहीं राम राम कहीं राम. 6 वेळा राम राहून राजा दशरथ आपल्या देहातून प्राण सोडावाच लागला. स्वजपुत्र दशरथा
संघाला एकही मुलगा हजर नव्हता. पुत्राच्या वियोगाने मरण पत्र लागलं अयोध्येच्या सम्राटाला. मार्कंडे ऋषीला किती आयुष्य होतं? 14 कल्प मार्कंडे आपडे तै रोमहर्षाचा एक रोम जडे. मार्कंड ऋषीला 14 कल्प आयुष्य. आता 14 कल्प म्हणजे तुम्हाला हिशोब कळेल का? तुम्ही बघा, 4 युगाचं आयुष्य तुम्हाला सांगितलं. 4 युग एकत्र आली की एक चौकडी तयार होते. अशा 1000 चौकड्या एकत्र आले की एक महायुग तयार होतं. असे 1000 महायुग एकत्र आली की एक कल्प तयार होतो. आणि 14 कल्प आयुष्य मार्कंड ऋषीला. मार्कंड ऋषीने नर्मदेची पहिली परिक्रमा केली. महाराज, आम्ही 2 महिन्यापूर्वी नर्मदेच्या पायी परिक्रमाला गेलो. पहिली परिक्रमा मार्कंड ऋषीने केली. बरं, परिक्रमा करत असताना नर्मदा माईला परिक्रमा तर केलीच केली, 3600 किलोमीटरची परिक्रमा. पण त्यामध्ये त्या नद्या किती, मुख्य संगम किती माहिती का? नर्मदेच्या असणाऱ्या दक्षिण तटाला 22 मुख्य संगम आहे आणि उत्तर तटाला 19 मुख्य संगम आहे. प्रत्येक नदी लागली की पुन्हा त्या नदीला प्रदक्षिणा करायची. आपण फक्त नर्मदा माईला परिक्रमा करतो, पण त्यांनी प्रत्येक संगम लागला की त्या नदीला पूर्ण परिक्रमा करावी. 14 कल्प आयुष्य असणारा मार्कंड ऋषीने नर्मदा माईची प्रथम पहिली परिक्रमा केली. विठ्ठल 14 कल्प आयुष्य संपलं की रोमहर्ष नावाच्या ऋषीच्या अंगाचा एक केस गळून पडत होता. 14 कल्प आयुष्य संपल्यानंतर रोमहर्ष नावाच्या ऋषीच्या अंगाचा एक केस गळून पडत होता. माणसाच्या शरीरावर किती केस आहे तुम्ही मोजले का? कधी मोजले का? मोजायच्या भानगडीत पडू नका. आमचं भागवत सांगतं 3.5 कोटी केस माणसाच्या शरीरावर आहे. 14 कल्प आयुष्य संपल्यानंतर रोमहर्ष नावाच्या ऋषीच्या अंगाचा एक केस गळून पडतो. तर 3.5 कोटी गुणिले 14 कल्प माणसाला किती आयुष्य असतं तुम्ही मला सांगा. आणि रोमहर्ष नावाच्या ऋषीच्या अंगाचा एक केस गळून पडला की बकादलव्य नावाच्या ऋषीचा एक निमिष होत होता. त्या भल्या भल्याला मृत्यू लोकांमध्ये थांबता आलं नाही. तुम्ही आम्ही थांबण्यासाठी आलोय का? एखाद्या माणसाला विचारा, भाऊ तुमचं आता वय किती? तो म्हणतो 80 वर्षाचं. अजून किती अंदाज आहे? अजून 20 वर्ष मरत नाही. अरे याचा जर क्षणाचा भरोसा नाही तर तो मुदत कोणाच्या भरोश्यावर देतोय दादा? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. ये जिंदगीचा भरोसा आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, सावध तोडा मायाचा. काही नसल मग गडगड भासा, पुढे हुशार थोर आहे ओळखा. शब्दाला प्रमाण आहे. महाराज अत्यंत महत्वाचं प्रमाण. क्षणाचा तरी भरोसा आहे का महाराज? हो, क्षणभंगुर एवढी सुद्धा गॅरंटी माणसाची. अशा पद्धतीचं तुमचं आमचं खऱ्या अर्थाने जीवन आहे. मी सांगत होतो, एवढी मोठी यादी सांगितली. या भल्या भल्याला इथं मृत्यू लोकांमध्ये थांबता आलं नाही. तुम्ही आम्ही थांबण्यासाठी आलो नाही. पण मला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. बघा तुम्ही, अनेकांचे मृत्यू आपण पाहिले, अनेकांचे उदाहरण आपण पाहिले. भल्या भल्याला येत नाही उडू आले अवतार येते बाबर जीव घेते. भले भल्याला मृत्यू लोकांना थांबता आलं नाही. पण तुम्ही आजपर्यंत याचा विचार केला का? आपल्याला सुद्धा एक दिवस अशाच पद्धतीने मरायचं विचार केला का?
सकाळी दिवस उगवल्यापासून तर दिवस असताना जाईपर्यंत माणसाने आपल्या विचारूपी जीवनामध्ये स्वतःच्या मृत्यूचा आजपर्यंत विचार केलाय का? कोणी केलाय का? काका तुम्ही केला का विचार? अहो सांगणाऱ्यानेच केला नाही, अजून तर ऐकणारा कधी करणार आहे? बरोबर आहे काय? आपल्याला मरायचंय आज ना उद्या, नंबर आपला लागणार म्हणजे लागणार आहे. एका असणाऱ्या बगीच्यात एक माळी दादा आला, फुलांची मुंडकी मोडू लागला. एका फुलाच्या कळीला दुसऱ्या कळीला कळ लावून सांगितले, ताई माळी दादा बगीच्यात आलाय, फुलांची मुंडकी मोडतोय. ती कळी म्हटली, मग तुझं काय बिघडतंय? तू कशा करता कळ लावतेस? बिघडत नाही असं म्हणू नको. अगं आज जसं तो फुलांची मुंडकी मोडताना दिसतोय, आज आपण कळीच्या रूपात आहोत. या कळीचं रूपांतर उद्या फुलामध्ये होणार आहे आणि आपला नंबर ह्याच पद्धतीचा उद्या लागणार आहे. माल यावत दे की कलिया करे पुकार, फुली फुली तो चुनले कल हे हमारी मार विठाला. उद्या आपला नंबर अशाच पद्धतीचा लागणार आहे, पण अजून आपल्या मृत्यूची आपण तयारी केली नाही. आपण मृत्यूचा आजपर्यंत विचार केला नाही. अनेकांच्या अंत्ययात्रेला गेले की नाही? महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. अनेकांची अंत्ययात्रा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. रामभाऊ पाटील आणि आम्ही दोघं एकाच वर्गात शिकलो महाराज. आमचा प्रपंच दोघांचा अगदी थाटामाटामध्ये पार पडतोय, पण माझा सक्का जोडीदार खऱ्या अर्थाने आणि मला सोडून निघून जातोय. त्याच्या अंत्ययात्रेला मी हजर असताना सुद्धा आजपर्यंत आपण गाफील राहिलो, स्वतःचा विचार अजून केला. वळई रचणाराचा अंदाज पाहूनच पेंडी फेकणाऱ्याने पेंडी फेकली पाहिजे. कधी कधी अशा पेंड्या त्या थराला बसतच नाही, बळच उलट्या पालट्या करून थराला बसवावे लागतात. यांचं प्रमाण म्हणजे पेंडी आल्यानंतर आल्या आल्या आहे तशी थराला फिट्ट बसली पाहिजे. बरोबर आहे की नाही? फिट्ट थराला बसली पाहिजे. मी सांगत होतो, माणूस अनेकांची अंत्ययात्रा अनेकांची दहन माणसाने पाहिली, पण स्वतःच्या मृत्यूची आठवण माणसाला राहिली नाही. मरणाची काही नाही आठवण. काय आठवण नाही आहे? अनेकांची दहन पाहिली, महाराजांनी प्रमाण दिलं. एक महादसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारी नव्हा, मारा हाक देवा भयाटासे, जव काळायसे झाली नाही. हो, तुम्ही गाफील का राहिला? तुम्ही सावध का झाले नाही? तुम्ही जर बेसावध राहिला तर तुमच्या जीवनाचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर वाटेल त्या मार्गाने मार्गक्रमण करत राहिला, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला आणि हरिपाठी शिरवला. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही जगत राहिला. अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, वाटेल त्या पद्धतीने आपल्या जीवनाची निषिद्ध मार्गाने मार्गक्रमण केली तर भविष्य काळ खूप अवघड आहे महाराज. जेव्हा जीवात्मा यमलोक सोडून यमलोकी जातो तेव्हा यमराज तुम्हाला प्रश्न करणार आहे, बाबा मृत्यू लोकात आल्यानंतर जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा दिलेल्या कालखंडामध्ये तू काय काय काशी केली महाराज? काय उत्तर देता होशील? काय उत्तर देता होशील?
यमराजाने विचारलं तर तुला काय उत्तर देता येईल दादा? त्याकरता भविष्य काळ खूप अवघड आहे. 80 दशा येईल पुढे तई मन होईल वेळी चिंतून ठेवी चौकडी आत्मज्ञान. आपण गाफील राहिले नाही पाहिजे. आपल्याला मृत्यूची आता आजपासून तयारी करावी लागणार आहे. आपल्याला जोपर्यंत कळतंय ना तोपर्यंत आपण मात्र ती साधना केली पाहिजे. मृत्यू नावाच्या गोष्टीतून या अडीच अक्षराच्या पलीकडे जीवनरूपी नौका जाऊन पोहोचण्याकरता माणसाने खऱ्या अर्थाने तयारी केली पाहिजे. म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे महाराज तुम्ही आम्हाला सांगा. हो, आम्ही जर 10-5 वर्षांनी जर खऱ्या अर्थाने गोष्टीचा विचार केला होता, अरे याचा भरोसा नाही, तू ते शब्द वापरूच नको. जीवनाचा भरोसा नाही ते शब्द वापरू नको. अरे कल करे सो आज कर, आज करे सो अब, अवसर भीत जायगो तो करे बगर. त्याकरता मृत्यू येण्याच्या आधीच जोपर्यंत काळ आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत आपल्याला सावध होण्याची गरज आहे. विठाला काळ असे दुरी ठेला, काळ असे दुरी ठेला, तव तो हरी गुण गाय ऐकवैला मनी भाव धरुनिया भला. न वंचे त्याला चुकू नको. तो आपल्यापासून दूर आहे ना तोपर्यंत आपण काय करायचं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात चिंतन. मरला अति सावध भावे, मरला अति सावध भावे, मरला अति सावध भावे, मरला अति सावध भावे. जोपर्यंत मृत्यू आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत सावध होण्याची गरज आहे. चोर आपल्या घरी आलेले नाही तोपर्यंत शस्त्र हातात पाहिजे. बरेच लोक महाराज चोर निघून गेले का काठी आपली ते उपयोगाचं नाही. रात्री आम्ही महाराज इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं आज लग्न आहे आणि हल्दी समारंभाला भेट देण्याकरता गेलो. आमचे एक सन्मित्र आहे आमचे अनिल भाऊ वरपे, म्हणजे ताईंचे ज्यावेळेस गाडी नव्हती ताईंना तेव्हा त्यांची गाडी असायची. अनिल भाऊ म्हटले महाराज 15-20 चोरांच्या टोळ्या आमच्याकडे फिरू राहिल्या 15 माणूस. आम्ही 5च होतो गाडीवर. म्हटलं 15 जर आडवे झाले ते 5चा भोगच आहे. हो, जोपर्यंत आता चोर आपल्या
आपल्या घरी आलेला नाही तोपर्यंत आपल्याला काय पाहिजे, आपल्याजवळ शस्त्र पाहिजे, आपली तयारी असायला पाहिजे. तसा जोपर्यंत काळ रूपी चोर आपल्यापासून दूर येणार तोपर्यंत आपण सावध झालं पाहिजे, गाफील राहून चालणार नाही. मग काय करायचं महाराज? सावध झालो हरीच्या आलो जागरणार. आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे, नामसाधना केली पाहिजे. कशा करता करायची? इथं जर नामसाधना केली, इथं जर चिंतन केलं तर तुम्हाला जीवनमुक्तीचा आनंद उपभोगायला मिळेल आणि संचित रूपी खात्यावरती पुण्याचा साठा प्राप्त होईल आणि त्याचा परिणाम देह पातानंतर सुद्धा तुम्हाला विधेयमुक्तीचा आनंद उपभोगायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या जन्मात तुम्ही भक्ती केली, या जन्मात साधना केली, त्याचा आणि असणारा उपभोग या जन्मात तुम्हाला आनंद मिळेल. पण पुढच्या जन्मात सुद्धा असणारा या केलेल्या साधनेचा परिपाक म्हणून तो आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांचं एका ठिकाणी एका अभंगात सुंदर प्रमाणे माझा विठाला विठाला सोड विनयवापासून या करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविन यमापासून या. इथं भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे, यमाच्या तडाख्यातून सोडवण्याकरता ती कारणीभूत आहे. आणि या जन्मातही आनंद मिळणार आणि पुनर्जन्म तर खऱ्या अर्थाने या जन्मातल्या कर्मावरतीच अवलंबून आहे. आपण केलेली कर्म, आपण केलेले पाप पुण्य आणि आपली अंतिम समयची असणारी वासना पुनर्जन्माला कारणीभूत ठरते. या जन्मात असं कर्म करायचं की पुढे असणारा पश्चाताप करण्याची वेळ प्राप्त झालीच नाही पाहिजे. मग काय करायचं? महाराज म्हणतात करणे तेची करा. नरकाची प्राप्ती तुम्ही का करता? असं करा ऐसे का हो न करा काही पुढे नाही आशजा विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी. या करता मृत्यूच्या आधी आपण सावध झालं पाहिजे. महाराज साधू संत म्हणतात आम्ही मरणाच्या आधी आम्ही आमची वळकटी बांधून ठेवलेली आहे. आता आपण पंढरपूरला जायचं म्हणून वळकटी बांधून ठेवतो. ती वळकटी काही कामाची नाही, ती पळकुटी आहे, ती काही कामाची नाही. वळकटी बांधणं म्हणजे आम्ही आत्मचिंतनाचा साठा संचित रूपी खात्यावरती आमचा बॅलन्स म्हणून साठवून ठेवलेला आहे. कधी आम्हाला हात मारू द्या, आम्ही हो द्यायला तयार आहोत. आम्ही आमची आत्मचिंतनाची वळकटी बांधून तयार आहोत. ती मृत्यूची तयारी आहे. आपण आजपर्यंत तयारी केली का? आपण तयारी एक केली महाराज. आपल्या प्रपंचाची तयारी करत असताना राहण्याकरता चांगली बाडी पाहिजे, फिरण्याकरता चांगली गाडी पाहिजे, थोडीशी दाढी पाहिजे, थोडीशी बॉडी पाहिजे, सगळी तयारी आपली. पण मृत्यूची तयारी केली का? तुम्हाला सांगतो, आपण ही कमावलेली ही तयारी, ही असणारी श्रीमंती, याच्यावर दुसराच कोणीतरी डोळा ठेवू नये. एका कवीने सुंदर वर्णन केलेले. तूने जो कमाया है तो, तूने जो कमाया है तो, तूने जो कमाया है तो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाए, खाली हाथ. आपण ही तयारी दुसराच कोणीतरी डोळा ठेवू नये महाराज. दुसराही खाएगा. आपण येताना खाली आलो, जाताना खाली हाताने जाणार आहे. आपण येताना रडत आलो, जाताना आपण हसत जायचं. संबंध विश्व आपल्या वीराने रडलं पाहिजे. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल? मृत्यूच्या आधी साधना करावी लागेल. जसं ज्ञानोबरांच्या समाधी घेणे संबंध जग रंगलं यातनं बोलणे. निवृत्तीना दादा, सोपान काका, चिमुकली, मुक्ताई हे असणारी भावंड रंगले यातनं बोलणे. जगाचा मालक, विश्वाचा बाप करतो म्हणण्याचा करतो शक्ती प्रदान. देव सुद्धा डोळ्याला घळघळ असं ढळून रडत होता. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला प्रश्न केला, देवा तुम्ही
तुम्ही विश्वाचे पोषिते आहात, जगाचे निर्माते आहात, तुम्हाला रडण्याचं काय कारण? तेव्हा रडण्याचं कारण असणारं देवाने रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, रुक्मिणी मी उगाचच रडत नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एक जीव घेती खिला नयनी, तेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोकासी धन्य धन्य धरातळी. जो याते दृष्टीने हाणी तो वाहतील काळी वैकुंठ होणासी, जो करील याची यात्रा तो तारील सकल गोत्रा, सकल ही पुढे पवित्रा याची दर्शिनी होती. इंद्र येऊन या भूमिसी याग संपादिले हरणसी, इंद्रायणी इंदोरशी पंचकोशी यापासून पंढरीवणी सोपे जनाची हरावया पापी. कडी काळ कोपलिया गोपे परितीन चली अलंकापुरसी, आईसी सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. मने धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. जी रुक्मिणी देवाला म्हणत होते तुम्ही का रडता, तीच ज्ञानवरांची ख्याती ऐकून रुक्मिणी ऐसे म्हणते, या ज्ञानदेवाच्या मातेची कुशी धन्य असो की तिच्या पुढली भगवंताचे लाडके भक्त जन्माला आले. विठ्ठला ज्यांच्या समाधी गेलेले जगाचा बाप रडतो त्यांनी का साधी तयारी केली का? आपण एकच तयारी करायची, कमीत कमी आपल्याला जाते वेळी तरी देवाचं चिंतन करून देहातून प्राण सुटावा एवढी तर तयारी माणसाची असली पाहिजे का नाही? भल्या भल्यांना तयारी करून सुद्धा जीवनात ती गोष्ट प्राप्ती झाली नाही. गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये चिंतन करतात, जन्म जन्म मुले जतन कराये, कशा करता लिहिली, कोणत्या प्रसंग करता लिहिली? ज्यावेळेस साधूच्या वेशामध्ये रावण येतो आणि सीताबाईला घेऊन पळून निघून जातो ना, तो प्रसंग तुम्ही बघा. सिया को ली गया रावण बनाक वेश जोगी का, कराया कराया नाश सब बना, दीवाना होत ऐसा हो, दीवाना होत ऐसा हो. सिया को ले गया रावण बनाकर वेश जोगी का. साधूचा वेश धरून रावण जेव्हा सीताबाईला घेऊन पळून जातोय, सीता बचाव बचाव वाचवा वाचवा आवाज करते. त्या जटायू नावाच्या वेद पक्षाने ते असणाऱ्या स्त्रीच्या मुखातला आवाज ऐकला आणि एक राक्षस एका स्त्रीला घेऊन पळून चाललाय. बरोबर 11:15 वाजेच्या दरम्यान विचार केला त्या जटायू नावाच्या वेद पक्षाने, आपण या स्त्रीला सोडवलं पाहिजे. आकाशात भरारी मारली, त्या रावणाच्या छातीला चोच मारून मारून त्याला मूर्छितून धरणीवरती पाडला. 2 मिनिटात रावणाची मूर्छा संपली. भयान अशा कट्यारीने असणारे जटायू नावाचे पंख त्यांनी बाजूला केले आणि धड बाजूला केले आणि तरी सुद्धा मुखातून प्रभू रामाचं स्मरण मात्र बंद नाहीये. श्रीराम 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 सारखं चिंतन चालू. इकडे रामाची सीता चोरीला गेली. रामचंद्र प्रभू दगडांना विचारतात, पक्ष्यांना विचारतात, वृक्षांना विचारतात, माझी सीता पाहिली का? का दगडाला विचारत असतील, पक्षांना विचारत असतील? कारण स्वयंवर प्रसंगी प्रभू रामाच्या गळ्यामध्ये सीतामाईने जी फुलांची माळा टाकली होती ती मोहाच्या फुलांची माळा होती आणि मोहाच्या फुलामध्ये माणसाला पागल बनवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून सीता चोरीला गेली. तशी खरी सीता अग्नीमध्ये वास्तव्याला होती. लक्ष्मण यह मरमन जाणाही, लक्ष्मणाला सुद्धा गोष्ट माहित नव्हती. सीता मायावी आणि हरिण सुद्धा मायावी. आता जी सीता 10,000 बल्लांना
असताना ते धनुष्य उचलत नव्हतं, ते धनुष्य एका हाताने उचलत होते आणि दुसऱ्या हाताने त्या धनुष्याच्या खाली सारून घेत होती. ती सीता रावणाला उचलल गाव, रावणाला उचलू शकत नाही. खरी सीता अग्नीमध्ये वास्तव्याला आहे. सीता प्रभूच्या सोबत मायावी आहे आणि हरी सुद्धा मायावी. विठला सीता चोरीला गेली म्हणून पक्ष्यांना दगडांना विचारतात. त्यावेळेस चालता प्रवास करत असताना राम नामाचा ध्वनी कानावरती येऊ लागला. कोणी मनुष्य जीव दिसत नाही, कोण चिंतन करतोय. हा गीत पक्षी पडलेला दिसला, पंख बाजूलाय, धड बाजूलाय. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. प्रभू रामायण अलगद त्याला उचलून आपल्या मांडीवरती घेतलं. प्रश्न केला, दादा तुझी अशी विकलांग दशा कोणी केली, तुझे पंख कोणी पाडले तोडले. त्यांनी सगळा वृत्तांत सांगितलं. एक राक्षस एका स्त्रीला घेऊन आकाश मार्गाने पळून चालला होता. त्या स्त्रीला मी सोडवण्याकरता प्रयत्न केले आणि क्रोधापोटी त्या राक्षसाने माझे पंख फाडले तोडले, तरी रामाचं चिंतन बंद नाहीये. त्यावेळेस तुला पुन्हा मी जीव दशा प्राप्त करून देतो. त्या जटायूला सांगितलं तू घाबरू नको. त्यावेळी जटायूच्या मुखात ते शब्द आहे, आज खरा माझा भाग्याचा दिवस उदयाला आलाय. तुमच्या मांडीवरती मला मरण येणार आहे. तुमचं चिंतन करता करता मरण तुमच्या डोळ्यासमोर मला मरण येणार आहे. ऋषी मुनी गिरी कंदारात तपश्चर्या करतात, त्यांच्याही मुखाला चिंतन येत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई, हत्ती राम काही आवत नाही. आणि ज्या करनाम मरत मुखावा, आदमही मुकुत भय श्रुती गावा. आधम जरी पुरुष असला, देवाचं चिंतन करताना प्राण सुटला तो मुक्त होतो. तुका म्हणाला सुका पागल मरणी जयादू आठवीत होते. हे सगळं चिंतन तुम्ही नेहमी श्रवण केलेलं आहे. पण अभंग अत्यंत महत्वाचा आहे. अभंग मात्र आपल्या अंतःकरणाला ठाव घेणारा अभंग आहे आणि अभंगातून खरी शिकवण आमच्या नामदेवांनी जगाला दिली गड्या. हो, जटायू नावाचा गीत पक्षी जटायू गिधाड असताना सुद्धा प्रभू रामाच्या मांडीवरती आणि प्रभूचं चिंतन करता करता देहातून प्राण सुटलाय. त्याचा अंतकाळ धन्य झाला. ही काय गाफीलपणा आहे का? हा तो खरा सावधपणा आहे. पण पिता व भीष्माचार्याच्या डोळ्यासमोर द्रौपदीची साडी ओढतोय दुःशासन. एक शब्द मुखातून बाहेर निघाला असता, खबरदार दुःशासना, द्रौपदीच्या अंगाला हात लावशील तर. ताकद होती वाणीमध्ये, हात लावू शकत नव्हता. पण एवढं अपवित्र कृत्य घडत असताना एकच शब्द मुखातून बाहेर निघाला नाही. त्या भीष्माचार्य पितामाला हजारो बाणांच्या शेवरती मरण पत्करावं लागलं. आणि जटायू हा गीत पक्षी असून सुद्धा प्रभू रामाच्या मांडीवरती मरण आलं. त्याचा असणारा देहाची असणारी सावधता आहे. विठाला विठाला जे गाफील राहिलेले महाराज ते आहे तोपर्यंत सुद्धा जगाला ते आवडले नाही. आणि जे गाफील राहिलेला गेल्यानंतर सुद्धा त्यांचं कोणी नाव सुद्धा घेतलं नाही. माणसाला कमीत कमी मेल्यानंतर 10-5 वर्ष तर जिवंत राहता आलं पाहिजे. रामभाऊ पाटील आले होते बुवा, एकदा 10 वर्ष श्राद्ध झालं, कोणी म्हणतच नाही आले होते म्हणून. हो, जी सावधता आमच्या साधू संतांनी बाळगली त्याचा परिणाम ज्ञानोबरायला जाऊन 750 वर्ष झाली दादा. पण आजही त्यांच्या कीर्तीचा सुगंध मात्र कमी नाहीये. हो, ही सर्व संतांची कीर्ती एका लोकात नाही, तिन्ही लोकात आपल्याला बघायला मिळते. महाराजांचा प्रमाण आहे. उभारीला ध्वज तिन्ही लोकात.
सोपान काकाची बोकली मुक्ताई उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची कोणाची तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती काळा. माणूस गेल्यानंतर सुद्धा काही वर्ष माणसाला जिवंत तो कामले गाते कुंडी सोहरा तो कामले गाते कुंडी सोहरा या तो मंडला गिरते का या तो मंडला गिरते का. एक प्रमाण खूप महत्वाचं. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोळा गाजी गोमंडळा कीर्ती माझी सुरत से कीरत बड़ी लीन पंख उडत जाय सुरती तो जाहिर जाती रही कीरत कभी न जाय मरावे परी कीर्ती रूपे वरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. सगळे प्रमाण ही गोष्टी आपल्याला सांगतात की मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे. काहीतरी चांगलं काम करून गेलं पाहिजे. कशा करता चांगलं काम करायचं, कशा करता साधना करायची, कशा करता चिंतन करायचं. बाबा या मनुष्य जीवनासारखं जीवन तुम्हाला मिळालंय ना. देव दुर्मिळ असणारा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वर्गातले देव अपेक्षा करतात अति उच्च कोटीतले भोग स्वर्गात असताना सुद्धा ते तमरत्वेसियास ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. सुंदर भोग असताना सुद्धा मृत्यू लोकाची का अपेक्षा करतात. इथं जो आनंद मिळतो मनुष्य जीवनात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 इथं नारायणाच्या नावाने जीवन मुक्त होता येतं. ती अपेक्षा करतात पण मिळत नाही. पण तुम्हा आम्हाला मिळालंय आपल्या जीवनातला गोल्डन चान्स आहे. म्हणून महाराज म्हणतात जाती अशी घडी पुन्हा नाही. एकदा देह गेल्यानंतर पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही मिळालेली संधी वाया घालू नका. भंगाचं जन्मकालू जन्म पुन्हा मिळणार नाही. मिळालेली संधी वाया घालू नका. संधीचं सोनं केल्याशिवाय तुम्ही मरू नका. म्हणून मृत्यूच्या आधीच नामचिंतन करा, आत्मचिंतन करा. ही मृत्यूची तयारी करूनच जा. कीर्तीचा सुगंध तुमच्या पश्चात सुद्धा मृत्यू लोकात दरवळे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. मनुष्य देहासारखा देह जगात नाही. आणि
आणि या देहाचं महत्व प्रतिपादन करत असताना महाराज म्हणतात, गड्या आम्हाला पुन्हा पुन्हा मेळा वाटतो, पुन्हा पुन्हा मेळा वाटतो, पण अपेक्षा करून मिळत नाही. गड्या घेईन मी जन्म यासाठी देवा, कशा करता तुझी चरण सेवा साधावया. महाराजाला जन्म मिळाला नाही का, इथून पाठीमाग अनेक जन्म तू कौरायण येतो, देवाच्या संगतीत येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. तुका म्हणे गात देवनाम. प्रत्येक युगात सगळे परंपरा तुम्हाला माहिती आहे. कृष्ण रूपाने देव अवतार आले, त्यावेळेस देवाची सेवा करण्याकरता महाराजाचा अवतार उद्धवाच्या रूपाने होता. महाराज तू आला वनमाळी आम्ही गोपाळांच्या मेळी. राम अवताराने देवाने तेव्हा तू झाला राम राजा मी वानरांचा भोजा. आणि कलीमध्ये देव पांडुरंगाच्या रूपाने आला ना, तू आला विटेवरी आम्ही झालो संत देवाच्या संगतीत अवतार जे झाले अवतार, श्याम महाराज त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज देवाच्या संगतीत होते. एवढे जन्म घेतले, सेवा कमी केली का देवाची? माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि त्याचा परिणाम फायदा सुद्धा झाला देवाच्या साक्षीने. आणि देवाने गरुड विमान महाराजाला नेण्याकरता पाठवलं आणि त्या गरुडावरती बसून सदैव वैकुंठ गमन जगद्गुरु सदैव वैकुंठ गमन तुकाराम महाराजांनी करावं. या मनुष्याचं जीवनाचं सोनं महाराजांनी केलं. महाराज गेला तो विमानी बैसुनिया मने रामेश्वर सकाळा पुसोने गेला तो विमानी बैसुनिया. जीवनाचं सोनं वैकुंठ, सदैव वैकुंठ गमन. आता फक्त आपलं पत्रिकर वैकुंठवाशी, पण कळण्यात अत्यंत वाईट वाटते की पुढे शब्द आहे नंतर वैकुंठवाशी आहे. पण तुकाराम महाराज सदैव वैकुंठ, तप केल्याशिवाय वैकुंठ प्राप्त होत नाही. हा साधनेचा परिपाक. जीवन ही मनुष्य जीवन ही उत्तम काया तुम आम्हाला मिळाली. महाराज म्हणतात म्हणून जन्म घालू नाही वाया मानवाची उत्तम काया. काय होतं या देहात? पशु का होत पण या नरका कचून होय, एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. पशु मेला तर पशुचं चामडं फार झालं तर पूर्वीच्या काळामध्ये मोठा करता वापरलं जायचं. माणसाचं चामडं कुठंच कामाला येत नाही. घरातलं बल जर उडाला काचेचा तर रंग रांगोळ्या भरून घरामध्ये शो म्हणून आपण टांगू शकतो. पण हा जर बल उडाला हा काहीच कामाचा नाही महाराज, काहीच कामाचा नाही. पण प्रयत्न वाळूचे कण रगडीतात तेलही गळे. यांनी जर प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर या नराचा नारायण बनू शकतो.
नरदेह निदान लागली हाती. आणि तुम्हाला सांगतो ज्याचा नाट पाठ आहे त्याचाच कीर्तनाचा थाट आहे. हो. बरेच लोक भारत ते पाठच नाही. या बघा काही हरिपाठ आहे पाठ नाही तोही भाग निराळाही महाराज. हो. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तमची गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. देव व्हायचं ठरवतं देव सुद्धा देहाने होता येतं. मग तुम्ही चित्तामध्ये ही तयारी का करत नाही तुम्ही साधना का करत नाही. असा जन्म पुन्हा मिळणार नाही महाराज. एकदा गेला ना पुन्हा मिळणार नाही. म्हणून असा पवित्र देह तुम्हाला आम्हाला मिळालाय. अत्यंत महत्वाचा देह तुम्हाला आम्हाला मिळाला नाही. म्हणून महाराज म्हणतात संधी दौडू नका संधीचं सोनं करा. ज्याच्या करता दिला त्याच्या करता वापरा. जेणे हा जीव दिला दाट तयाचे करीण चिंतन जग जीवन नारायण याचं गुणगान करा. त्याचं गुणगान करा. त्याच्या करता देह दिलाय ना त्याच्या करता वापरा. अनाथही याचा वापर केला तर जन्माला आला पाणी वाहून मेला. याच्या पलीकडे क्रांती घडणार नाही. म्हणून जगत गुरु तुकोबराय आदी गुरु संत सुद्धा ही अनुभूती खऱ्या अर्थाने जगाला सांगतात. आणि त्यामध्ये त्याच संत मांदियाळीपैकी पंढरीच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त प्रेम भंडारी नामदेव महाराज म्हणतात सगळे जन्म तुम्ही डोळ्याने पाहिले. गाढवाचा कुत्र्याचा मांजराचा अनेक जन्म आहे. पण या जन्मात येऊन त्याला एका युनिट कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं. सारखी येरझार करावी लागते. आणि आपल्याला मनुष्य जीवन मिळालं येरझार संपवण्याकरता मिळालंय ना. मग एकच काम करायचं महाराज पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जनने जठरे शयन या संसारे कनुरुतारे कृपया पारे पाहि मोरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद देवाचं सर्व साधना करा. तेवढंच आपल्या कामाला येणार आहे. आम्ही नर्मदेच्या परिक्रमात गेलो महाराज दुसरं काहीच नाही. गुडघ्याच्या वेदना चालू झाल्या प्रकाश बाबा फक्त एक गोळी घेऊन सुद्धा गोळीने गुण पडला नाही मला. गुडघ्याच्या वेदना होतात ना एक काम करायचं महाराज फक्त नर्मदेचं चिंतन करायचं. नर्मदे हर बोल नर्मदे हर 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 कोणत्या देवाचं चिंतन करा महाराज कोणत्या देवाचं पण आनंदाने चिंतन करायचं अत्यंत प्रेमाने करायचंय. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. चिंतनाचा परिणाम चिंतने चिंतने तद्रूपता देवत्व स्थिती प्राप्त झाली की जन्म मृत्यूचे भोवंद कायमचे संपले. म्हणून हा देवत्व दिसता जीवनाला प्राप्त करून देणारा हा देह तुम्हाला मला मिळालाय. म्हणून हा वाया घालू नाही जन्म घालू नाही वाया
मानवाची उत्तम काया. सगळ्यांनी हाताने म्हणतो त्यांना येरजार घालावी लागते, पण इथे येरजार संपवण्याचं साधन तुम्हाला मिळालंय. या देहासारखं देह जगात नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालो नाही वाया मानवाची उत्तम काया. नामदेव राय म्हणतात सर्व जन्म उत्तम असणारा देव तुम्हाला मिळालाय. जाती ऐशी घडी कोणाने याचं संधीचं सोनं करून घ्या. आत्मचिंतन करा, देवाची साधना करा, साधू संतांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. जीवनाला गेल्यानंतर सुद्धा कीर्तीचा सुगंध मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं काम करूनच मारा. निश्चित जन्माला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा भाव संत श्रेष्ठ नामदेवरांनी या अभंगाद्वारे व्यक्त केलेला आहे, ज्यांच्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. 1-2 मिनिटं
ते सर्वांचे सुपरिचित असणारे कैलासवासी म्हणजे तानाजी काका पांडुरंगजी लवाड. कैलासवासी तानाजी काकांना हे लोकांची यात्रा संपून आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, म्हणजे झालेलं आहे. 13व्या पासून तर आजच्या दिवसापर्यंत वैकुंठवासी काका यमाच्या नगरीचा प्रवास करत होते. 87,000 योजन किलोमीटर त्यांचा प्रवास आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने संपलेला आहे. आता परिवाराची जबाबदारी आहे, त्यांच्या सुपुत्रांची जबाबदारी, आदरणीय संदीप भाऊंची जबाबदारी अशी आहे की आपल्या पित्याच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता पिंडदान घडलं पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे, द्रव्यदान घडलं पाहिजे, गोदान घडलं पाहिजे. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या तर थोड्याफार स्वरूपामध्ये आपल्या पितरांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येतं. पिंड पदावरी दिला आपले करी माझे जाणे गयावर जण भेटले पितरां. नाही केलं तर होतं काय, गेलेले पितर कोपतात. हा कटा करी ते पितर वंश दुराचार पुत्र झाला. दात खातात आणि परिवाराला शाप देतात. आपल्याला शाप नाही घ्यायचा, आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. असा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत असताना तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याणाची ती सदा त्यांची. निश्चित या परिवाराला ते असणारा पित्याचा आशीर्वाद असेल. म्हणून वैकुंठवासी तानाजी काका म्हणजे आमच्या आदरणीय भाऊंच्या जीवनातला बाप गेली 1 वर्षापूर्वी हरपला. आता सायासाने कष्टाने तो मिळणार नाही. पृथ्वीआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई आणि बाप जिंदगीत कधी दिसत नाही. बाप म्हणजे जीवनाचा आधार आहे. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतो. 2 टायमाची भाकरी शिजवून देणारी ती आई आहे, पण मरेपर्यंतची शिदोरी बांधून ठेवणारा आपल्या जीवनातला तो बाप असतो. आई रडते म्हणून आई प्रेम करताना वागते. बाप हा कठोर अंतकरणाचा असतो. बाप कधी रडत नाही. बाप आपल्या जिंदगीत 2दाच रडतो. 2 पोरं जेव्हा घर सोडून विभक्त होतात तेव्हा, आणि एकुलती एक मुलगी आपली घर सोडून जेव्हा सासरला जाते तेव्हा 2च वेळेस बापाच्या डोळ्याला असू येतो. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ अधिकार आईचा आहे, पण आकाशापेक्षा उंच अधिकार ज्याचा असतो त्याला बाप म्हणतात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या वनगमनाने खऱ्या अर्थाने राजा दशरथासारखा बाप रडतोय आणि डोळ्याला आसूर ढाळून 6 वेळा राम राम आपल्या देहातून प्राण सोडतोय. किती प्रेम करतो बाप. स्वतःचा पोरगं पाण्यात बुडून मरून एखादा बाळाला टोपली घेऊन गंगा पार करणारा वसुदेवासारखा बाप आपल्या जीवनात कधी आपण आठवलाय का? जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश सिद्धी सजावा. याच उच्च कोटीतले पिता श्री कैलासवासी तानाजी काकांना ही लोकांची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता संपूर्ण असणारा हा लवाड परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी गंगूबाई तानाजी लवाड, संदीप तानाजी लवाड, त्यांचे एक सुपुत्र आहे. पुत्र व्हावा ऐसा गुणगान ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. वरम एको गुणी पुत्र नच मूर्ख शतानबे एकच चंद्र तर महंती नच तारा गुणपीचे. 1000 ताऱ्यापेक्षा एक चंद्र महत्वाचा. गांधारीची उदरी शब्द मूर्ख काय कामाची. एकच पुत्र महत्वाचा. म्हणून खऱ्या अर्थाने त्या सुपुत्राने आमच्या संदीप भाऊनी आणि त्यांच्या असणाऱ्या भगिनी असतील सौ रेखाताई कमलाकर दरेकर, शोभाताई नारायण चौधरी, प्राजक्त प्रशांत निकम या असणाऱ्या त्यांच्या 3 भगिनी आहे. बंधुराजा आहे कैलासवासी काकांचे शिवाजी पांडुरंग लवाड, बाजीराव पांडुरंग लवाड, कैलास पांडुरंग लवाड, माधव भाऊ आणि निलेश भाऊ हे असणारे त्यांचे पुतणे. संपूर्ण असणाऱ्या लवाड परिवाराने अंतःकरणपूर्वक कैलासवासी काकांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता विधी संपन्न केला. त्याच निमित्ताने या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान घडावं म्हणून आपलं संकीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी त्यांनी बोलवली. खऱ्या अर्थाने त्यांचा हा अंतःकरणातला फार मोठेपणा आहे दादा. या ठिकाणी महाराष्ट्राची गान कोकिळा माझे असणारे पितृतुल्य आदरणीय परमश्रद्धे हरिभक्ती परायण प्रकाशजी महाराज आदरणीय महाराजांसाठी एकदा टाळी वाजवून त्यांचा सन्मान करतो. म्हणजे सुराशी महाराजांचा गोड आवाज आणि भारदस्त आवाज आहे. एकच माणूस 50 माणसाचा आवाज काढतो. एकदम भारदस्त आवाज. आदरणीय प्रकाश बाबांची उपस्थिती या कार्यक्रमात अत्यंत गोड त्यांनी गायन ऐकवलं. मी त्यांना धन्यवाद देणार नाही आहे तोपर्यंत त्यांच्या ऋणातच राहणं माझं जीवन मी पसंत करेल. दुसरे आमचे परमश्रद्धेय आपल्या महाराष्ट्राची गान कोकिळा मेघवृष्टी व्हावी अशा पद्धतीचं चिंतन, अशा पद्धतीचं गायन आमचे मेघराज महाराज वाघेरे महाराजांची उपस्थिती या कार्यक्रमात. एकदा टाळी वाजवत आमच्या बाबांसाठी वा. आणि सगळी मंडळी महाराज ही अत्यंत तोलामोलाची मंडळी. आपल्या गावातील सर्व भागवत धर्म सेवा मंडळ, भागवत धर्म सेवा मंडळाची सर्व टाळकरी मंडळी बरं का, सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. वा वा. एवढे टाळकरी कोण पाहायला भेटत नाही महाराज. भेटता का? चिकनगुन्ह्याची साथ बरी पण नको अशी साथ होती. पण सगळे एकाच वेशात सगळी माझी पितृतुल्य मंडळी आहे. आणि विनेकरी महाराज म्हणजे साक्षात प्रति तुकाराम महाराज या ठिकाणी प्रगटले अवताराला आलेले.
हा? भजनी मंडळामधले जे. भजनी मंडळातले ते. धन्यवाद बरं का तुम्हाला. वा, ही सगळी शोभा आपल्या गावाची आहे. मृदंगाचे महामेरू आमचे परमश्रद्धेय हृदय विद्या सन्मित्र ताड 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 मृदंग वाजत होता. महाराज नुसता तोंडातून निघावं, हातातून बाहेर पडावं, गिडगिड जागेगिरी करतागिरी जागेगिरी करतागिरी 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 धाड 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 तिकडे धक्का तिकडे तिकडे धा टिक टकात टकात तिकडे धा कीर्तन उडकून लवकर घरी जा. एवढंच कळलं तुम्हाला. पाण्यात दिला मासा झोप घेतो कैसा खावा त्याचा रस्सा आपलं जावे त्याच्या वंशात तेव्हा. आमची आदरणीय सरांची उपस्थिती आहे. आमचे प्रदीप महाराज बरोबर आहे का, एक जुनं व्यक्तिमत्व आदरणीय महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आणि सुंदर मृदंगाची साथ दिली. मी जीवनभर त्यांचा ऋणी असेल. गोड साऊंड सिस्टम दिली कडे दादा. माझा आवाज माझी बायको सुद्धा ऐकत नाही आता, पण यांच्या कानापर्यंत मधुर स्वरूपात तुम्ही पोहोचवण्याचं काम केलं. एकदा दादांसाठी गाडी वाजवा. आल्यानंतर एवढा गोंगाट झाला, म्हटलं आता पळत सुटावं का काय. शेड आहे ना महाराज, इथं आवाज घुमतो. कुठेही तुम्ही ठेवा शेड मध्ये, पण इथं तुम्ही लय व्यवस्था भारी केलेली दादा. तुम्हा सर्व ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने द्यावे तेवढं धन्यवाद थोडेच आहे. इथं उपस्थित असणारे सगळे माझे पितृतुल्य मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या कृपेने लाभलेलं कार्यक्रमाला सौंदर्य. जाता जाता देवाच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करायची, भगवान सर्व भाविकांच्या जीवनात सुख समृद्धी संतती सफलता असं सर्वांच्या ईश्वर चरणांमध्ये सदोदित प्रेम राहो. सर्वांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद हो हीच देवाच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र प्रार्थना करून झालेल्या सेवेला ईश्वरी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आज बरोबर 1 वर्षापूर्वी तानाजी मामा तानाजी मामा आपल्यातून सोडून गेले आपल्याला. त्यांच्या या वर्षश्राद्धाचा शेवटचा पिंडदानाचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये इथं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान झालेलं आहे आणि इथं शेवटच्या हॉलमध्ये अतिशय सोयीचे भोजन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलं आहे.